विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप करत हा घोळ मिटवल्याशिवाय निवडणुका घेऊ नका अशी मागणी विरोधकांकडून केली जाते आणि यासाठीच शनिवारी 1 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये मवियासह मनसेचा सत्याचा मोर्चा निघणार आहे। या मोर्चाआधी मनसे सुद्धा आता कामाला लागलेली असून गुरुवारी रंगशारदा या ठिकाणी मनसेचा मेळावा पार पडणार आहे। यावेळेला राज ठाकरे पुन्हा एकदा लावरे तो व्हिडिओ सादर करत निवडणूक आयोगाचा पर्दाफाश करणार आहेत। जरा लावा व्हिडिओ ज्याबद्दल काय बोललेत ते ऐका। आता नरेंद्र मोदी काय स्वतः म्हणतायत हे तुमच्या कानाने ऐका, डोळ्याने बघा, तुमच्या पंतप्रधानावरती विश्वास बसणार। राज ठाकरेंचं पुन्हा एकदा लावरे तो व्हिडिओ। हेच नरेंद्र मोदी एका पत्रकारांसमोर, एका टेलिव्हिजन चॅनल समोर लोक बसलेत, त्यांच्यासमोर काय बोलतायत जरा लावा व्हिडिओ। 2019च्या लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लावरे तो व्हिडिओ म्हणत भाजपला अक्षरशः घाम फोडला होता। भाजपनं 2014च्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पोलखोल या व्हिडिओच्या माध्यमातून केली। जरा लावा व्हिडिओ। त्यामुळे राज ठाकरेंच्या त्या जाहीर सभा प्रचंड गाजल्या। महाराष्ट्रामध्ये येत आहेत, देशामध्ये जात आहेत आणि देशामध्ये काय सांगतायत जरा लावा व्हिडिओ। पिछले एक हफ्ते में बिहार में 8,50,000 से ज्यादा शौचालय बनाने का निर्माण कार्य पूर्ण कर दिया। काय थापा मारला काय लिमिट? म्हणजे आम्ही त्याचा नीट आकडा काढला तर साधारणपणे 84 संडास एका मिनिटाला होतात आणि 5 सेकंदाला 7 संडास बांधले जातील। 5 सेकंदाला 7 संडास, विक्रमच म्हटला पाहिजे। आता पुन्हा एकदा राज ठाकरे त्याच पद्धतीनं महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरण्याची शक्यता आहे। त्याची सुरुवात मतदार याद्यांपासून होणार आहे। लावा। पूरा देश का मशीन आपके हाथ में है, प्रधानमंत्री से भी आपके पास इतने ज्यादा हक है तो आप करते क्यों नहीं हो? क्या इरादा है आपका? मतदार याद्यांमधील गडबडी विरोधात राज्यातील सर्व विरोधक एकवटणार आहेत। शुक्रवारी 1 नोव्हेंबरला सत्याच्या मोर्चाचं आयोजन विरोधकांनी केलं। मुंबईतील मरीन लाईन्सवरून हा मोर्चा निघणार आहे, पण या मोर्चाआधी राज ठाकरे मतदार याद्यातले घोळ उघड करणार आहेत। गुरुवारी वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात मनसेचा मेळावा होणार आहे। यावेळी राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ करत मतदार यादीतल्या घोळाविषयी प्रेझेंटेशन देणार आहेत। साधारण 7 ते 8 वर्षांपूर्वी 2017 मध्ये राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत ईव्हीएमचा मुद्दा मांडला। आता पुन्हा एकदा ते मतदार यादीतल्या घोळावरून निवडणूक आयोगावर निशाणा साधणार आहेत। माझी राज ठाकरे यांना एक विनंती आहे की लोकसभेला 48 पैकी 30 जागा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीनं जिंकल्या होत्या। जवळपास 30 खासदार महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात आहेत। त्यांनी या सर्व पक्षीय बैठकीत महाविकास आघाडीच्या खासदारांना राजीनामा द्यायला हवा आणि मग निवडणूक आयोगाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करावं। 2019 मध्ये राज ठाकरेंच्या लावरे तो व्हिडिओने भाजपला सळो की पळो करून सोडलं होतं। आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। त्यावेळी एकत्र असणारे शिवसेना भाजप आज फुटली आहे। ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेली आहे। मनसेही त्यांच्या सोबत जाण्याची चिन्ह आहेत। अशा परिस्थितीत पुन्हा एकदा राज ठाकरे दंड थोपटून तयार झालेत। त्यामुळे पुन्हा एकदा लावरे तो व्हिडिओ चर्चेत येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।